हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रताप विलसत वचनामृतं च. अद्वैत भाव पटुतायित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्. देखे मनुष्य जात सकळ. हे स्वभावता भजनशीळ. झाले असे केवळ माझ्या ठाई. परी ज्ञाने वेन नाशिले. जे बुद्धी भेदाशी आले. तिनेची या कल्पिले अनेकत्व. देखे मनुष्य जात सकळ. हे स्वभावता भजनशीळ. झाले असे केवळ माझ्या ठाई. ज्ञानेश्वरी ग्रंथावरील 4थ्या अध्यायातील 11व्या श्लोकावरती होई आहे. तर या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज नरध्यातल्या सर्व जीवाला उपदेश करतात. माऊली म्हणतात की हे पहा, जेवढे जेवढे काही मनुष्य प्राणी आहेत, तर ते सर्वच मनुष्य प्राणी त्यांच्या जो मनाचा कौल आहे, तर तो मनाचा कौल माझ्याच ठिकाणी आहे. मग माझीच भक्ती करण्यामध्ये सर्व मनुष्य जातीतले जे काही जीव आहेत, तर त्या जीवानं मन हे माझ्याकडती लावलेलं आहे. आणि म्हणून मन माझ्याकडे लावून ते माझीच भक्ती करतात. असा या प्रथमचा ओवीचा थोडक्यात भावार्थ आहे. पहा की मनुष्य देह म्हटलं की आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारही योनीमध्ये हे समान आहेत. पण मनुष्य देहामध्ये भगवंतानं आपल्याला एक खरी सिद्धी प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून तर म्हणतात की मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिदलाशे. मग या मनुष्य देहामध्येच जीवाला भजन करता येतं, देवाची भक्ती करता येते, नवे नवे
नामस्मरण करता येतं, चिंतन करता येतं, देवाच्या चरित्र श्रवण करता येतं, नवे नवे देवाच्या कथेचा चिंतनात आपण जर श्रवण केलं तर त्याच श्रवणाने आपलं अंतःकरण देखील शुद्ध होत असतं. म्हणून हे केवळ मनुष्य देहामध्येच आपल्याला करता येतं. इतर देहामध्ये देवाचं भजन करण्याची सुविधा नाही. केवळ आणि केवळ या मनुष्य देहामध्येच देवाचं भजन करता येतं आणि देवाचं भजन करून आपल्याला देवाची कृपा प्राप्त करून घेता येते. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे कार्य फक्त मनुष्य देहामध्येच करता येतं. कारण इतर देहामध्ये आपल्याला बुद्धीची जी काही सिद्धी आहे तर ती सिद्धी प्राप्त नसते आणि बुद्धीची सिद्धी केवळ या मनुष्य देहामध्येच प्राप्त झालेली असते. म्हणून या मनुष्य देहानं देवाचं भजन करता येतं, देवाचं चिंतन करता येतं, नामस्मरण करता येतं आणि देवाशी ऐक्य पावता येतं. म्हणून या गोष्टीचा विचार करून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ. मग या काही 84 लक्ष योनीमध्ये जी काही जारज नावाची खाण आहे तर या जारज नावाच्या खाणीमध्ये या मनुष्य जन्माचं या मनुष्य देहाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे मनुष्य देहाचा जन्म या जारज खाणीतून झालेला आहे. मग असा एक मनुष्य देह जीवाला प्राप्त झाला. मग देवाने काय केलेलं आहे की पहा जे काय 84 लक्ष योनी आहेत आणि त्या 84 लक्ष योनीमध्ये एक जर मनुष्य जात वगळली तर बाकीच्या ज्या काय इतरत्र जाती आहेत तर त्या जाती देवानं निर्माण केल्या आणि देवाला वाटलं की मग चला आता आपण एवढं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे तर मग आपण काय करावं की या ब्रह्मांडामध्ये आपण खूप जीव सृष्टी निर्माण केलेली आहे. मग आपण सहज एखादा फेरफटका मारून पाहावं की त्यांचं कार्य कसं चालू आहे. मग याच उद्देशाने देव काय केले, देवानं आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये फेरफटका मारण्याकरिता देव आले. चौकडे देवाने फेरफटका मारला पण एकाही जीवानं देवाला ओळखलं नाही. ही गोष्ट ज्यावेळेस देवाच्या लक्षात आली, अरे बाबा आपण तर एवढ्या सर्व जीव येवण्या तयार केलेल्या आहेत, मग आपण एवढ्या जीव येवण्या तयार करून जर हे जीव आपल्याला ओळखायला तयार नाहीत, मग ही गोष्ट ज्यावेळेस देवाच्या लक्षात आली मग तिथून पुढे देवानं काय केलं की मग या मनुष्य देहाची निर्मिती जारज खाणीतून निर्माण केलेली आहे. मग या मनुष्य देहामध्ये काय करता येतं की म्हणून मनुष्य देव हा जो मनुष्य देव आहे हा इतका श्रेष्ठ देव आहे, इतका श्रेष्ठ देव आहे की जे काही देवता आहेत त्या देवतांना जे काही शरीर प्राप्त झालेले आहेत तर त्या देवतांच्या शरीरापेक्षा श्रेष्ठ असा हा मनुष्य देव आहे. मग देवे दिला देह भजना गोमटा. मग तिथून पुढे देवानं ही मनुष्य जात निर्माण केलेली आहे. मग मनुष्य शरीर निर्माण करून मग या मनुष्य देहातल्या जीवाला भजन करण्याची सोय देवानं करून दिली. इथे मनही दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे. मग या बुद्धीमध्ये आपल्याला विवेक करता येतो, मन देवाकडती लावता येतं. कारण मन देवाकडती लावून आपल्याला देवाची सतत चिंतन करता येतं, देवाचं आपल्याला भजन करता येतं, नामस्मरण करता येतं. आणि असं करण्याकरिता देवाने विशेष मन देखील दिलेलं आहे. आणि या मनात पुन्हा काय केलं की आपल्याला मनामुळं भगवंताकडे मन लावून आपल्याला बुद्धी देखील दिलेली आहे. बुद्धीनं आपल्याला विवेक करता येतो की या विवेकानं काय होतं की आपण देवाच्या स्वरूपाला ओळखू शकतो
आणि आपल्या स्वरूपाला देखील आपण ओळखू शकतो. मग एवढा हा जो आपल्याला श्रेष्ठ असा नरदेव देवानं दिलेला आहे, मग याचं महत्व आपल्या लक्षात येत नाही. मग नरदेव आपल्याला प्राप्त झाला तर तो कशा करता प्राप्त झाला? केवळ केवळ देवाची भक्ती करण्याकरिता आणि देवाला आपल्याला आत्मसात करून घेता यावा आणि आपण देवाशी ऐक्य करावं आणि त्या स्थितीवर राहावं, याकरिता मनुष्य देव आपल्याला दिलेला आहे. मग या देहाचं एवढं महत्व आहे की याच देहामध्ये फक्त आपल्याला देवाचं भजन करता येतं. म्हणूनच इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजन शिळ. मनुष्य जात म्हटलं की स्वतः स्वभावताच ती भजनशील आहे. म्हणजे सर्व या मनुष्य देहातल्या जीवाचा कौल हा भगवंताकडेच आहे, भक्तीकडेच आहे. म्हणून या मनुष्य देहातल्या जीवानं भगवंताची भक्ती करणं हे त्या जीवाचं आद्य कर्तव्य आहे. मग इतका हा श्रेष्ठ आपल्याला मनुष्य देवानं दिलेला आहे पहा. आणि या देहाचं सार्थक आपण देवाकडे करण्यापेक्षा आपण प्रपंचात करत आहोत. अहो ज्या देवानं आपल्याला हा नरदेह दिलेला आहे तर त्या देवाला आपण विसरायला नाही पाहिजे. सतत त्या देवाचं आपण भजन करायला पाहिजे, सतत सतत चिंतन करायला पाहिजे. आपल्याला जीवन जगण्यासाठी पहा मुख्य 3 गोष्टीची आवश्यकता आहे. महाराज नेहमी म्हणायचे जीवन जगण्यासाठी मुख्य 3च गोष्टी आहेत. तर त्यामध्ये आहे अन्न, पाणी आणि हवा. या मुख्य 3च गोष्टी आहेत. मग आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज लागते, पाण्याची गरज लागते आणि हवेची गरज लागते. या 3 गोष्टी जर वगळल्या तर मनुष्याला जीवन जगता येत नाही. म्हणून या 3 गोष्टी प्राप्त करण्याकरिताच जीव काय करतो की आपली सर्व धडपड संसारात लावतो, प्रपंचामध्ये लावतो. पण या मनुष्य देहातल्या जीवानं असा विचार करायला पाहिजे की आपल्याला हा सर्व श्रेष्ठ नरदेह दिलेला आहे. मग ज्या देवानं आपल्याला हा देह दिला तर त्या देवाचं आपण भजन करायला पाहिजे. मग या 3 गोष्टी अन्न, पाणी आणि हवा. आता यामध्ये अन्न प्राप्त करण्याकरिता पण हा मनुष्य देहातला जीव रात्रंदिवस तळमळ करत आहे. आणि हे अन्न आपल्याला दिवसाकाठी सरासरी 2 ते 3 वेळेस लागत असतं. मग 2 ते 3 वेळेस अन्न शरीराला 24 तासामधून गरज असते आणि ते अन्न प्राप्त करण्याकरिता हा मनुष्य देहातला जीव 24 तास ते अन्न प्राप्त करण्याकरिता खटाटोप करत आहे. आणि खटाटोप करून मग तो अन्न प्राप्त करतो. आणि ज्या देवानं आपल्याला पाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, मग पाणी तर आपल्याला प्रत्येक तासाला पाण्याची अत्यंत गरज आहे. मग हे पाणी आपल्याला प्राप्त करण्यासाठी देवानं आपल्याला फ्रीमध्ये पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. पाणी प्राप्ती करण्यासाठी आपल्याला एवढे सायास करायची गरज पडत नाही आणि ते पाणी आपण सहजच प्राप्त करून घेतो, बगर कष्टाचं आपण प्राप्त करून घेतो. त्या पाणी प्राप्त करण्यासाठी एवढे सायास करावं लागत नाही. मग आता याच्या पलीकडे एक हवा आहे आणि हवा तर प्रत्येक सेकंदाला शरीर जिवंत ठेवण्यासाठी हवेची गरज आहे आणि ती हवा पण देवानं आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला हवेची अत्यंत गरज आहे. मग ती हवा सुद्धा भगवंतांना आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मग असं देवानं आपल्याला सर्व साधना अगदी योग्यरित्या उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अन्न प्राप्तीकरिता मग हा जीव 24 तास भटकत आहे. मग प्रत्येक दिवसात जर हा जीव केवळ आपल्या साधनेकरिता फक्त प्रपंच वाढवण्याकरिता जर
आपला वेळ देत असेल तर मग ज्या देवानं आपल्याला एवढं महत्व शरीर दिलं, एवढं श्रेष्ठ शरीर दिलं, मग त्या देवाचं भजन करायचा का हा जीव विसरला, असा प्रश्न निर्माण होतो. मग आपल्याला पाणी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलं, हवा फ्री मध्ये उपलब्ध करून दिली, आणि फक्त अन्न आपल्याला थोडं प्रयत्नातून ते प्राप्त करून घ्यायचंय, तर त्या अन्नासाठी हा जीव 24 तास तिकडच प्रपंचामध्ये गुंतलेला आहे. मग मनुष्य देहातल्या जीवानं हा देह आपल्याला देवानं दिला कशा करिता, याच महत्व लक्षात घ्यायला पाहिजे. मग देवानं तर आपल्याला हा मनुष्य देह दिला, मग या मनुष्य देहानच केवळ आपल्याला देवाचं भजन करता येतं, म्हणून त्या भजनाकडेच आपलं मन लावायचं. मग जितकं मन आपण देवाकडती लावतो तितकं आपलं मन काय होत असतं की स्वच्छ होत असतं आणि स्थिर होत असतं. आणि असं स्वच्छ आणि स्थिर झालेल्या मन जर आपण देवाकडती लावलं तर मन मनच राहत नसतं, तर त्या मनामध्येच भगवंताची प्राप्ती होत असते. मग इतकं मन देवाकडे लावावं की रात्रंदिवस आपण आपलं मन देवाकडे लावावं. मग या ध्यानं करावा प्रपंच, पण तित गरजे पुरता प्रपंच करावा. जितके आपल्याला शरीर टिकवण्यासाठी ज्या काही शरीराच्या गरजा आहेत, तेवढ्या गरजा भागवण्यासाठी आपण प्रपंचातून जे काही आपल्याला गरजा भागतील अशा वस्तू प्राप्त करायच्या, त्याकरिता थोडा प्रयत्न करावा. पण असे 2-2, 3-3, 4-4 पिढ्या आपल्या पिढीला पुरल असं जमा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. महाराज नेहमी म्हणायचे प्रपंच कसा करावा, किती करावा. तर बाबा महाराज किर्लेकर म्हणायचे की प्रपंच करा, जरूर करा, पण मर्यादित करा. जसं एखाद्या वेळेस सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो. मग पुरणपोळीचा स्वयंपाक करत असताना त्यामध्ये पुरणाची पोळी असते, आमटी असते, भजे असतात, पापडे असतात, पापड असतो आणि कढी असते, दूध असतं, असं अनेक पदार्थ असतात. मग बाकीचे पदार्थ हे आता पुरणाची पोळी जेवण करत असताना, आपण सेवन करत असताना आपल्या तोंडाची चव बिघडू नये म्हणून त्या आमटीचा थोडा आपण काय करायचा की त्या आमटीत थोडं बोट बुडवायचं आणि चवीपुरतीच आपण ती आमटी घ्यायची, जेणेकरून आपण जो पुरणपोळीचा स्वयंपाक सेवन करत असतो तर तो अगदी रुचकर लागावा, त्याची चव अनेक पटीनं वाढावी, याकरता ती आमटी आपल्याला प्राशन करायची असते. मग आपल्याला असं पोटभर जेवण होत असतं आणि संतुष्ट आपण होत असतो, समाधानी होत असतो. पण एक ग्रस्ताने काय केलं, आमटी खूपच छान लागायली, मग पुरणपोळी बाजूला ठेवली आणि आमटी खूपच छान लागायली म्हणून तो आमटीच प्राशन करू लागला. शेवटी तो आमटीचं प्राशन केलं, एवढी आमटीचं प्राशन केलं की पुरणपोळी त्यानं बाजूला ठेवली. खूपच छान झाली म्हणे आजची आमटी. मग आमटीचं जसं सेवन केलं तसं त्याला पुन्हा त्या पोटाची आग झाली, एवढी त्या पोटात दाह झाला की त्याला घी तांब्या पळ, घी तांब्या पळ, घी तांब्या पळ, असा त्या आमटीचा त्रास झाला. मग आमटी किती खाऊ नये का, आमटी खावी, पण आपण फक्त चवीपुरती आमटी घ्यावी. तसं आपण प्रपंच करूच नाही का, करावा प्रपंच, पण आपल्या फक्त गरजेपुरताच करावा. मग असा गरजेपुरता प्रपंच करावा, म्हणून अन्नधान्य प्राप्त करण्यासाठी आपण तितकाच वेळ आपण द्यावा आणि बाकीचा वेळ आपण परमार्थाकडे लावावा. मग या परमार्थाकडे जर आपण वेळ दिला तर निश्चितच आपल्याकडून देवाची भक्ती होत असते, नामस्मरण होत असतं, चिंतन होत असतं, आणि मग असं नामस्मरण चिंतन केल्यानंतर देवाची आपल्यावरती कृपा होत असते. आणि मग देवाची कृपा झाली की मग काय होत असतं की आपल्याला साधू संतांची भेट होतच असते, आणि संतांची भेट झाली की मग देवाच्या स्वरूपाची ओळख आपल्याला होत असते. मग देवाच्या कृपेनं संत भेटत असतात आणि संतांच्या कृपेने आपल्याला देवाच्या स्वरूपाचं यथार्थ स्वरूपाची ओळख होत असते. म्हणून इथं महाराज म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजन शिळ,
झाले असे केवळ माझ्या ठाई. मग असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या मनुष्य देहात जी काही जेवढे जेवढे जीव आहेत तर तेवढे जीव माझ्याकडेच मन लावून माझीच भक्ती करतात. हा त्या मनाचा स्वभावच आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मग असं जर आपण सर्व भगवंताला जर आपलं मन अर्पण केलं तर मग मात्र एवढं भजन होत असत की मन हे अंतरंगामध्ये बुडून जात असत. आणि जसं जसं मन अंतरंगामध्ये बुडून जात असत तसं तसं मनच राहत नसतं, तर मनच राम रूपाला प्राप्त होत असत. म्हणून आपण मन हे काय करायला पाहिजे की भगवंताकडे लावायला पाहिजे. मग जोपर्यंत आपण आपलं मन भगवंताकडे लावत नाहीत तोपर्यंत आपल्याला देवापासून वेगळं राहावं लागतं, देवाची ओळख होत नसते. आणि जोपर्यंत देवाची ओळख होत नाही तोपर्यंत देखील आपल्याला सुखाची प्राप्ती होत नसते. आणि आपल्याला तर पाहिजे सुख. मग सुख पाहिजे तर आपण आपलं मन काय करायला पाहिजे की देवाकडे लावायला पाहिजे. मग हेच खरं आद्य कर्तव्य आहे मनुष्य देहातल्या जीवाचं. जसं की महाराज नेहमी म्हणायचे, लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वतंत्र मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसं जीवानं म्हणायला पाहिजे की मी माझं स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो मी प्राप्त करणारच, असं जीवानी घोषणा करायला पाहिजे. अशी जर जीवानी घोषणा केली आणि जर मन आपलं आपण देवाच्या भजनाकडे लावलं तर मग मात्र आपलं खरोखरच मन राहत नसतं, तर मनच देवाला एक रूप होत असतं. म्हणून काय करायला पाहिजे की मनुष्य देहातल्या जीवाला जे काय देवानं आपल्याला विशेष मन आणि बुद्धी दिलेली आहे तर ती आपण देवाकडे लावावी. कारण मन देवाला अर्पण करावं आणि बुद्धी देखील देवाकडे लावावी. कारण मनानं परमार्थ फलीभूत होत असतो. कारण परमार्थ करत असताना मन लागत असतं आणि जोपर्यंत मन आपण भगवंताला अर्पण करत नाहीत तोपर्यंत खरी भगवंताची भक्ती होत नसते. कारण आपल्या भक्तीमध्ये शेवटी मनच राहायला नाही पाहिजे. जोपर्यंत मन राहत असतो तोपर्यंत भक्ती ठरत नसते, तर ही द्वैतात भक्ती ठरत असते. आणि मन जर एकरूप झालं भगवंताशी, मन हे राम झाले, मन हे राम झाले, कैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्तीशी आले, अशी जर स्थिती मनाची केली तर मनच राहत नाही, तर मग मनच परमात्मा रूप होत असतं. आणि जर मन परमात्मा रूप झालं तर मग मनच राहत नाही तर मग मनामध्ये विशेष ज्या काही कल्पना असतात त्या सर्व कल्पना मावळत असतात. मग कोणत्या कल्पना येतात मनामध्ये? परी ज्ञानेहीन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले, तेनेची या कल्पिले अनेकत्व. मग हा जो बुद्धी आहे, मग हा बुद्धीतला भेद सुद्धा राहत नसतो. म्हणून बुद्धी सुद्धा भगवंताला लावावी, भगवंताच्या स्वरूपाकडे आपण वळवावी. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आपल्या बुद्धीचं काय वैभव आहे तर भगवंताची प्राप्ती करून बुद्धी सुद्धा परमात्मा रूप होत असते. बुद्धीच राहत नाही. जोपर्यंत बुद्धी राहत असते तोपर्यंत बुद्धीमध्ये भेद राहत असतात. म्हणून हे बुद्धीतले भेद निवृत्त व्हावे लागतात. मग बुद्धीतले जर भेद निवृत्त करायचे असतील तर आपल्याला संतांकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. कारण ज्ञानाशिवाय बुद्धीतले भेद निवृत्त होत नाहीत. म्हणून ज्ञानेहीन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले. म्हणून जे काही ज्ञान आहे, ज्ञान म्हटलं की पहा, आता इथं ज्ञानाचे काही प्रकार सांगितलेले आहेत. पण इथं ज्ञान म्हटलं की माऊलींना सांगितलं ज्ञान कशाला म्हणावं, तर ज्ञानाची काही व्याख्या केलेली आहे.
आता जे व्यवहारातलं ज्ञान आहे, आपल्याला वाटतं की मला व्यवहार कळतो, मला घर कळालं, मला आपली शेतीबाडी कळाली, मला व्यवहार कळाला, मला सर्व काही ज्ञान आहे. पण हे ज्ञान नसून हे ब्रह्मज्ञान आहे. या ज्ञानानं आपल्या दुःखाची निवृत्ती होत नाही. त्याला ज्ञान असं म्हटलेलं नाही. कारण ज्या ज्ञानानं आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते तेच यथार्थ ज्ञान आहे आणि त्यालाच माऊली ज्ञान असं म्हणतात. मग अशा ज्ञानानं काय करायला पाहिजे की ते ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. मग ते ज्ञान कोणाकडे आहे तर ते ज्ञान असतं गुरुकडे किंवा संताकडे असतं. म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. मग हे जे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तर ते सद्गुरूकडे आहे किंवा संताकडे आहे. संताकडे म्हटलं तर माऊली म्हणतात की ते ज्ञान पायगा भरवी, जरी मनी हाती आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेशी. तर ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यावं असं जर आपल्या मनात इच्छा निर्माण झाली तर आपण मग काय करायला पाहिजे की संताला भजायला पाहिजे. मग संताला भजल्यानंतर मग संत आपल्याला उपदेश करत असतात, संतांची कृपा होत असते आणि संतांची कृपा झाली की संतांच्या उपदेशानं देवाचं आपल्याला यथार्थ ज्ञान होत असतं आणि देवाच्या यथार्थ ज्ञानामध्येच आपल्या ज्ञानाची ओळख, आपण कोण आहोत याची सुद्धा ओळख होत असते. मग अशी जर ओळख झाली तर मग आपल्या बुद्धीतला भेद निवृत्त होत असतो. मग जोपर्यंत संतांची किंवा सद्गुरूची भेट होत नाही आणि त्यांच्याकडून आपल्याला बोध होत नाही तोपर्यंत आपल्या बुद्धीतला भेद निवृत्त होत नाही. कारण बुद्धीतला भेद निवृत्त होण्यासाठी आपल्याला ज्ञानाचीच गरज आहे. ज्या वेळेस आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्याच वेळेस आपल्या बुद्धीतला भ्रम निवृत्त होत असतो. पहा, मग बुद्धीत भ्रम राहत असतो पण तो भ्रम आपल्याला निवृत्त करता येतो तर तो या मनुष्य देहामध्येच करता येतो. आपल्याला वाटतं की माझ्या बुद्धीत भेद आहे. अहो, आपल्या बुद्धीत भेद आहे हे सुद्धा आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कारण आपल्या बुद्धीतला दोष जर आपल्याला कळाला तर आपण निवृत्त करण्याचा पर्याय करू शकतो. म्हणून आपल्या बुद्धीतला दोष आपल्याला कळणं महत्वाचं आहे. कारण आपल्या दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन आहे वेगळा असतो आणि संतांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. संतांची दृष्टी ही संतांच्या दृष्टीमध्ये विकार नसतो आणि आपल्या दृष्टीमध्ये विकार असतो. म्हणून संतांच्या दृष्टीत विकार नसल्यामुळे त्यांच्या दृष्टीला भेद राहिलेला नसतो आणि आपल्या दृष्टीत विकार असल्यामुळं आपल्या ठिकाणी भेद राहिलेला असतो. म्हणून हा भेद निवृत्त झाला पाहिजे. मग भेद निवृत्त करण्याकरिता या बुद्धीमध्ये निश्चय आपल्याला करता येत असतो. निश्चय आपला असायला पाहिजे. आपण आपल्या ठिकाणी ठामपणानं निश्चयानं आपण आपल्या ठिकाणी राहायला पाहिजे. मग सद्गुरू सांगत असतात की सद्गुरू म्हणतात की तुझ्या बुद्धीतला भेद हा जो आहे तर त्या बुद्धीत काय झालेलं आहे की तुझ्या स्वरूपाचं अज्ञान आहे. मग ह्या अज्ञानामुळे त्या बुद्धीमध्ये भेद राहिलेला आहे आणि ज्यावेळेस तुझ्या ठिकाणी अज्ञान नाहीस होईल आणि तुझ्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होईल तर त्या ठिकाणी बुद्धीत दोष राहत नसतो. बुद्धीच राहत नसते. मग बुद्धी सुद्धा ब्रह्माकार झाली पाहिजे. मग ज्या वेळेस बुद्धी ब्रह्माकार होईल त्यावेळेस बुद्धीतला दोष निवृत्त झालेला असतो आणि बुद्धी सुद्धा निवृत्त होत असते. मग असा निश्चय होणं महत्वाचं आहे. मग बुद्धीतला निश्चय काय आहे? महाराज म्हणतात की बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मग हे बुद्धीचं कर्तव्य आहे. जे बुद्धी आहे तर बुद्धीच ब्रह्माकार झाली पाहिजे. मग ही बुद्धी ब्रह्माकार होण्यासाठी आपल्याला संतांची संगत महत्वाची आहे आणि जोपर्यंत आपल्याला संतांची संगत घडत नाही तोपर्यंत बुद्धीतले जे काही भेद आहेत, जे काही दोष आहेत
ते निवृत्त होत नाहीत. म्हणून बुद्धीतले भेद निवृत्त होण्यासाठी आपल्याला संतांचीच गरज आहे किंवा सद्गुरूचीच गरज आहे. मग बुद्धीत जे काय आपल्याला अनेक भेद वाटतात, मग जीव हा वेगळा वाटतो, देव आपल्याहून वेगळा वाटतो, आपल्या बुद्धीत जग वेगळं वाटतं, वेगळं वाटून ते खरं वाटतं आणि देव कुठेतरी लांब आहे असं वाटत असतं. हे सगळे बुद्धीतले दोष आहेत. मग हे बुद्धीतले दोष निवारण करण्यासाठी आपल्याला ज्ञानाचीच गरज आहे. मग ते ज्ञान फक्त संताकडचे आहे, म्हणून संताकडचं ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत बुद्धीतले भेद निवारण होत नाहीत. मग आपण कोण आहोत, जग काय आहे, जग खरं आहे की खोट आहे, की देव आपल्याहून वेगळा आहे, तो कुठेतरी आहे, हे जे काही भेद आहेत, अनेक प्रकारांनी भेद सुचवलेले आहेत, तर या भेदाची निवृत्ती होत असते. कशामुळे होत असते की अज्ञान गेलं की मग ज्ञानाने अज्ञान जात असतं आणि अज्ञान गेले की आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला होत असते आणि स्वस्वरूपाची आपल्याला आपली ओळख झाली की ज्या ज्ञानाने ओळख झाली ते ज्ञानाने निघून जात असतं. म्हणून त्या ज्ञानाने अज्ञान नेले आणि ते वस्तू देऊन गेले. ज्ञाने अज्ञान नेले, ते वस्तू देऊन गेले. मग असं जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाने काय होत असतं की आपल्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त होत असतं आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर ते ज्ञान बी राहत नसतं, ते ज्ञान बी जावं लागत असतं. कारण की जर ते ज्ञान राहिलं तर त्या ज्ञानाचा अहंकार राहत असतो. म्हणून ज्ञान राहिलं की ज्ञानाचा अहंकार राहत असतो. म्हणून ते ज्ञान सुद्धा निघून गेलं पाहिजे, कारण त्याचंही काही काम राहत नाही. मग ते एक साधन म्हणून त्या ज्ञानाचा जर वापर केला तर आपण कोण आहोत हे त्या ज्ञानाच्या साधनानं आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येतं, नवे नवे देवाच्या स्वरूपापर्यंत जाता येतं. देव आणि आपण दोन्हीचं ऐक्य कसं आहे हे त्याच ज्ञानानं आपल्याला अनुभविता येत असतं. म्हणून ते केवळ ज्ञान आहे तर ते वृत्ती ज्ञान आहे आणि ते वृत्ती ज्ञान जोपर्यंत आपल्याला वृत्तीत ते ज्ञान होत नाही, मीच ज्ञान होत नाही, तोपर्यंत वृत्तीतला जो काही बुद्धीतला भेद आहे तर तो भेद निवृत्त होत नाही. म्हणून भेद निवृत्ती करिता आपल्याला आपली बुद्धी कशी व्हायला पाहिजे तर बुद्धीतला भेद निवृत्त झालेला पाहिजे. भेद अभेद सर्व निवृत्त होत असतात. कशामुळे तर फक्त एका ज्ञानाने होत असतात. म्हणून अज्ञान घालवायचे आपल्याला आणि ज्ञान ज्ञान प्राप्तच आहे, प्राप्ताचीच प्राप्ती आहे, फक्त अज्ञान निवृत्त करायचं आहे. मग अज्ञानामुळेच भेद आपल्याला अनुभूतीला येत आहेत. मग ते अज्ञान घातलं की आपल्याला मग आपल्या ठिकाणी भेद राहत नाही, भेद राहत नाही तर मग आपल्याला भगवंताची प्राप्तच आपल्याला प्राप्तीच आहे. जसे की पाण्यावरली फक्त बाबर आलेलं असतं आणि ते बाबर जर आपण हातानं बाजूला सारलं रे सारलं की पाणी आयतच प्राप्त झालेलं असतं. पुन्हा ते कुठून प्राप्त करायची गरज नसते. फक्त त्या पाण्यावर आलेले जे काय बाबर आहे तर ते बाबर बाजूला काढायचं काम तेवढं आपल्याला करावं लागतं. तसं इथं आत्मा आपल्याला प्राप्तच आहे, फक्त त्याच्यावर आलेली जी काय आवरणाची काजळी आहे फक्त या आवरणाची काजळी आपल्याला काढायची आहे, अज्ञानाची काजळी आपल्याला काढायची आहे आणि ही काजळी सद्गुरूच्या सानिध्यात काढता येत असते आणि तसं आपल्याला निश्चय पण बुद्धीमध्ये करता येत असतो. म्हणून तर म्हणतात की बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मग बुद्धीत एकदा जर आपल्या ज्ञानासंबंधी जर निश्चय झाला रे झाला तर मग आपल्या बुद्धीमध्ये भेदच राहत नसतो आणि भेद नाही राहिला की मग काय होत असतं की भेद नाही राहिला की ज्या काही कल्पना केल्या त्या सगळ्या कल्पना बाजूला जात असतात, त्या कल्पना निवृत्त होत असतात. मग मीची कल्पना वेगळी केलेली असते, माझे देव कुठंतरी वेगळं आहे ही कल्पना निवृत्त होत असते. जग कुठंतरी खरं वाटत असतं, ती जगाची कल्पना निवृत्त होत असते आणि देव आणि मी दोन नसून एकच आहे. जग खोट आहे. ईश्वर मला वाटत होत की माझ्याहून ईश्वर वेगळा आहे, पण माझा आणि ईश्वराचं एकच स्वरूप आहे. मग मी कोण आहे असा जर आपण विचार केला
तर मग मी कोण आहे? तर मी जीव नसून मी एक कुटस्थ चैतन्य आहे. मग मी कुटस्थ आहे आणि देव माझ्याहून कुठंतरी वेगळा आहे असं जर आपल्याला वाटत होत, पण देवाची उपाधी आणि जीवाची उपाधी या ज्या काही दोन उपाध्या आहेत, तर या दोन्ही उपाधीचा जर विचारानं बाध केला तर मग पहा, मग जीवाची अवैध उपाधी, ईश्वराची माया उपाधी आणि दोन्ही उपाधीचा जर विचारानं बाध केला तर अवैध उपाधी देखील खरी नाही. आणि अवैध उपाधी खरी नसली आणि मग माया उपाधी ईश्वराची ती तरी कुठं खरी आहे? मग ईश्वराची माया उपाधी खरी नाही, कारण ती विचारापुढं टिकत नाही. तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, तिची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही, तिला तिच्याबद्दल बोलताच येत नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय असं म्हटलेलं आहे. मग जी ईश्वराची उपाधी माया आहे ती अनिर्वचनीय आहे, तिच्याबद्दल बोलताच येत नाही. आणि जीवाची उपाधी जी आहे ती देखील खरी नाही, अवैध उपाधी ही खरी नाही. या उपाधीत सतत बदल आहे, जे बदलत असतं ते खरं नसतं. आणि या उपाधीत बाल्यावस्था झाली, तारुण्यावस्था झाली आणि वार्धक्य अवस्था देखील झाली. सतत या उपाधीमध्ये बदल आहे. बर, ही उपाधी फक्त जागृत अवस्थेपुरतीच आहे, ही उपाधी स्वप्न अवस्थेत नाही, आणि म्हणून ही उपाधी खरी नाही. आणि जे जे बदलत असतं ते खरं नसतं. जागृत अवस्थेपुरतीच ही उपाधी असल्यामुळे ही खरी नाही. आणि मी जागृत अवस्थेत आहे, स्वप्न अवस्थेत आहे, सुसुप्ती अवस्थेत आहे, बाल्य अवस्थेत आहे, तारुण्य अवस्थेत आहे, वार्धक्य अवस्थेत आहे, म्हणून ही उपाधी खरी नाही. मग मी एक खरा आहे. मग माझं काय स्वरूप आहे? तर मी कुटस्थ चैतन्य आहे. आणि तिकडे ईश्वराची उपाधी खरी नसल्यामुळं ती कल्पित आहे, आणि मग ती कल्पित असल्यामुळं ती उपाधी खरी नाही. मग जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य कसं होतं? की जीवाचं लक्ष स्वरूप आहे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं लक्ष स्वरूप आहे ब्रह्मचैतन्य. मग कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन नसून हे एकच आहेत. म्हणजेच जीव आणि ईश्वरातला भेद इथं मावळत असतो. जीवाचा आणि ईश्वराचा भेदच राहत नाही, म्हणून जीव आणि ईश्वर हे उपाधिकृत भेदाने आहेत, वास्तव स्वरूपामध्ये भेदच नाही. म्हणून तर महाराज एका ठिकाणी म्हणतात की की जीव परमात्मा दोन्ही बैसवुनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. जीव आणि परमात्मा हे दोन दोन नसून हे एकच आहेत असं ज्याच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहेत, तर असे ज्ञानी पुरुष आहेत. आणि अशा ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी मग काय होत असतं की भेदच राहत नसतो, तो भेद निवृत्त होत असतो. म्हणून इथं आपल्या बुद्धीमध्ये मग भेद नाही राहिला पाहिजे. मग बुद्धी जर भगवंताला जाणायला गेली तर मग बुद्धी बुद्धीच राहत नसते, तर बुद्धीच ब्रह्माकार होत असते. म्हणून एका ठिकाणी म्हणतात की बुद्धी बुद्धी राहत नाही, मग बुद्धीच ब्रह्माकार होत असते. बुद्धीतले सगळे दोष निवृत्त होत असतात, भेद निवृत्त होत असतात. म्हणून इथं महाराज म्हणतात की परे ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. या बुद्धीनच अनेकत्व कल्पिलेलं असतं, आणि शेवटी बुद्धीनच एकत्व आपल्याला प्राप्त होत असतं. कारण बुद्धीतच भेद निर्माण झालेले असतात आणि बुद्धीच आपल्याला एकत्वापर्यंत पोहोचवू शकते. म्हणून बुद्धीच्या ठिकाणी निश्चय होणं महत्वाचं आहे. म्हणून तो बुद्धीच्या ठिकाणी जोपर्यंत असा निश्चय होत नाही तोपर्यंत बुद्धीतले भेद निवृत्त होत नाहीत. म्हणून परमात्म्याबद्दल आपण जर विचार केला तर परमात्म्याला बुद्धी जाणायला गेली तर बुद्धी बुद्धीच राहत नसती, तर बुद्धीच ब्रह्माकार होत असते. आणि म्हणूनच इथं म्हणतात की मग हे जे काही बुद्धीत अनेकत्व आलेले असतात, जे काही बुद्धीमध्ये भेद निर्माण झालेले असतात, मग तर ते भेद सर्व निवृत्त होत असतात. मग मनवुनी अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती,
देवी देवो म्हणती अचर्चा ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून मग काय होत असतं की अभेदी भेदू देखती, जे काय भगवंताचं स्वरूप अभेद आहे, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी भेद नाहीत, मग त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही. नवे नवे स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजाती भेद देखील नाही. असा अभेद असणारा जो भगवंत आहे, तर त्या भगवंताच्या ठिकाणी भेद राहत नसतो. कारण आपल्या बुद्धीतला दोष गेला रे गेला की भगवंताच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी भगवंताबद्दल भेद राहत नसतो. शेवटी भगवंताचं अभेद असं स्वरूप आहे. भगवंताच्या ठिकाणी भेदच नाही, कुठल्याच प्रकारचा भेद नाही, तर अभेद असणार असं भगवंताचं स्वरूप आहे. मग हे स्वरूप भगवंताच्या ठिकाणी भेद नाही आणि भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाम देखील नाही. मग भगवंताच्या ठिकाणी नामही नाही, तर मग काही लोक काय करतात की मग त्या देवाच्या ठिकाणी नाम नाही आणि भेद नाही, पण त्यांच्यात भेद पाहणारे असतात काही. कशामुळे भेद पाहत असतात की जोपर्यंत बुद्धीतला दोष जात नसतो, तर तोपर्यंत भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला भेद वाटत असतो. भगवंत वेगळा, जीव वेगळा, वेगवेगळे भेद वाटत आहेत. भगवंत म्हटलं की षडगुण संपन्न आहे, आपण म्हटलं की षडविकार सहित आहोत. असे भगवंताचे आणि आपला भगवंत सर्वज्ञ आहे, आपण अल्पज्ञ आहोत, असे जे भेद आहेत, तर ते सर्व भेद मावळत असतात. आणि आपल्या भगवंताच्या ठिकाणी नाव देखील नाही. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मज अनाम्याशी नाम, अक्रियाशी कर्म, विधेयाशी धर्म आरोपिती. मला नाव नसलेल्या मला काही लोक नाव देतात. वास्तविक मी क्रियारहित असून मला क्रियावान समजतात आणि मी उपाधी रहित असून मला उपाधीत पाहतात. असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात. म्हणून अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नावे ठेवीती, देवी देवो म्हणती अचर्चा ते. मग इथं महाराज म्हणतात की जे वास्तविक अभेद आहे, भगवंताच्या ठिकाणी काय अभेद आहे, पण काही लोक त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी भेद पाहतात. जो नाम रहित आहे त्याला नाम देतात आणि नाम दिल्यानंतर वास्तविक जो भगवंत वाणीचा विषय नाही, त्याच्या भगवंताच्या ठिकाणी वर्णनही करता येत नाही, म्हणजे भगवंत अवर्णनीय आहे. ज्या भगवंताची कल्पना देखील करता येत नाही, तो कल्पनेच्या अतीत आहे. आणि अशा कल्पनेच्या अतीत असणारा, नाम रूपाच्या अतीत असणारा जो भगवंत आहे, तर त्या भगवंताला कोणी देव म्हणत, कोणी देवी म्हणत. वास्तविक देव आणि देवी दोन्हीला आधारभूत अधिष्ठान जे चैतन्य आहे, तर ते एकच चैतन्य आहे. मग चैतन्य दोन नाहीत. फक्त लोकांची जशी श्रद्धा असते तसं देवाला व्हावं लागत असतं. वास्तविक देव एकच आहे. तर या देवीचं आणि देवाचं जे अधिष्ठान आहे, तर तो एकच परमात्मा आहे. तो परमात्मा अव्यक्त आहे. असा अव्यक्त असणारा परमात्मा तोच देव आणि देवी रूपानं प्रगट झालेला असतो, व्यक्त झालेला असतो. म्हणून काही मनुष्यांना वाटतं की हा देव आहे,
ही देवी आहे. मग देव आणि देवी मध्ये ते भेद पाहत असतात. वास्तविक भगवंताचं जे अव्यक्त स्वरूप आहे, तर त्या अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. ज्यांना भेद दिसत असतो देवाचा आणि देवीचा, तर हा कल्पित भेद आहे, वास्तव अभेद आहे. मग दिसायला तुम्हाला भेद, तो कल्पित भेद माना, वास्तव अभेदच आहे. कारण हे कल्पना केलेल्या आहेत. देवाच्या आणि देवीच्या ज्या अधिष्ठानावर कल्पना केलेल्या आहेत, तर ते अधिष्ठानच एक खरं आहे, तेच एक सत्य आहे. त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा व्यवहार नाही, तर ते अव्यवहार्य आहे. ते शब्दाच्या अतीत आहे, वाणीच्या अतीत आहे, इंद्रियाच्या अतीत आहे. ते अगोचर आहे. इंद्रिय आणि वाणीला गोचर होऊ शकत नाही. असं अव्यक्त स्वरूप भगवंताचं आहे आणि ते स्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, तर ते प्राप्तच आहे. कारण प्राप्ताचीच प्राप्ती आहे. म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती होत असते. पण फक्त आपल्याला बुद्धी जोपर्यंत भेद आहे, तर तोपर्यंत देवाची यथार्थ ओळख होत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात की अव्यक्त निराकार नाही त्या आकार, जेथून चराचर हरीशी भजे, असा जो अव्यक्त परमात्मा आहे. आणि त्या अव्यक्त परमात्म्यावरच सर्व चर आचर हे आपल्याला प्रतीतीला येत आहेत. मग ज्या परमात्म्यावर चर आचर प्रतीतीला येत असतात, मग या चरांनी काय करायला पाहिजे की त्या अव्यक्त परमात्म्याचंच भजन करायला पाहिजे. कारण की ते त्या अव्यक्त परमात्म्यावरच हे अध्यस्त आहेत. म्हणून ज्या भगवंतावर चर आचर अध्यस्त आहे, तर त्या चरानं काय करायला पाहिजे, त्या अव्यक्त परमात्म्याचंच नामस्मरण करावा, भजन करावा. कारण तो एकच सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे. म्हणून तो म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठल हे भगवंताचं तटस्थ लक्षण आहे. जो अव्यक्त भगवंत आहे, अव्यक्त परमात्मा आहे, तर त्या अव्यक्त परमात्म्याच व्यक्त रूप तटस्थ लक्षण हे पंढरीचं पांडुरंग आहे आणि तोच सत्य आहे. मग पांडुरंगाशिवाय इतरत्र दुसरं काहीच सत्य नाही. मग हाच जो भेद आहे आपल्या बुद्धीमध्ये, तर हाच भेद निवृत्त होत असतो. आणि मग भेद बुद्धीला वश होऊन हाच मनुष्य देहातला जीव सुद्धा काय करत आहे की आपल्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये गुरफाटलेला असतो. म्हणून स्वस्वरूपाच्या अज्ञानात हा जीव भेद बुद्धीला प्राप्त झाल्यामुळं गुरफटलेला असतो. आणि आपल्या स्वस्वरूपाची जर यथार्थ ओळख झाली की मग हा जीव राहत नाही, तर जीवच हा परमात्म स्वरूप होत असतो. वास्तविक पाहिलं तर जीवात आणि देवात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. भेद वाटतो तो कल्पित भेद आहे, वास्तव अभेद आहे. म्हणून जीव वेगळा राहत नाही आणि परमात्मा वेगळा राहत नाही. जीव वेगळा नाही राहिला की जग सुद्धा वेगळं राहत नाही. तर हे सर्व परमात्मा स्वरूपच आहे. सर्व परमात्म्यापासून दुसरं काहीच नाही. जो अव्यक्त परमात्मा होता, तर तो अव्यक्त परमात्माच व्यक्त रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणून सर्वत्र आपल्याला हरीचंच दर्शन होत आहे. अशी दृष्टी आपली हरी स्वरूप दृष्टी व्हायला पाहिजे. मग काही लोकांना दृष्टी कशी असते पहा, काहीला जग दृष्टी असते, काहीला जीव दृष्टी असते आणि काहीला देव दृष्टी असते. मग संतांच्या सानिध्यात गेले की आपल्या दृष्टीत बदल होत असतो आणि आपली देव दृष्टी होत असते. आपली देव दृष्टी झाली की आपल्याला सर्वत्र भगवंताच दर्शन घडत असत. सर्वत्र एक परमात्म्याचाच विस्तार आहे असा बुद्धीमध्ये निश्चय होत असतो. आणि असा बुद्धीत निश्चय झाला
की मग काय होत असतं, बुद्धी राहत नाही तर बुद्धीच ब्रह्माकार होत असते. मग बुद्धी जर ब्रह्माकार झाली तर मग सर्व ब्रह्मच आहे. एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून एकम अद्वितीय ब्रह्म पाही, अनेक दुसरे काही नाही. फक्त एक परमात्माच आहे आणि एका परमात्मा वाचून दुसरं काहीच नाही. हा सर्व विस्तार त्या एका परमात्म्याचाच आहे. म्हणून मग परमात्म्याचं दर्शन असं झालं की मग हरीची या दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक. मग हरीचं स्वरूप काय आहे हे जर आपल्याला लक्षात आलं, आपल्या बुद्धीमध्ये बुद्धी जर ब्रह्माकार झाली तर मग सर्वत्र एका हरीचाच दर्शन होत असत. कारण हरीच्या दासाला दाही दिशाला हरीच दिसत असतो. नवे नवे वृत्तीच ब्रह्माकार झालेली असते. वृत्तीच ब्रह्माकार झाली, वृत्तीच राहत नाही. मग वृत्तीच राहत नाही तर वृत्ती निवृत्त झाली. जनन दिशे तेथे मग मी माझे आरपले ठाई जेथेच्या तेथे. वृत्ती जर निवृत्त झाली मग मी राहत नाही आणि माझही राहत नाही. कारण मी आणि माझं कुठपर्यंत राहत असत की जोपर्यंत वृत्ती शिल्लक आहे तोपर्यंत मी आणि माझं राहत असत. मग एकदा वृत्ती जर ब्रह्माकार झाली, वृत्तीच पूर्ण ब्रह्मरूप झाली तर मग मी बी म्हणायचं काम नाही आणि माझंही म्हणायचं काम नाही. आहे ते स्थित ब्रह्म आहे असं आपलं मूळ स्वरूप आहे. मग आपल्या ठिकाणी बोलणंही नाही, वाणी जात नाही आणि कुठला आपण विषय राहत नाही. तिथं वाणी जात नाही, मनही जात नाही आणि मग तिथे बोलण्याचा संबंध सुद्धा राहत नाही. म्हणून अवाच्य स्थिती असते. अवाच्य स्थिती अव्यवहार्य स्थिती असते आणि ते खरं भगवंताचा स्वरूप आहे आणि तेच आपल्या जीवाचं लक्ष स्वरूप आहे. म्हणजेच हा भेदाभेद सर्व निवृत्त होत असतो. म्हणून माऊली म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. हे कोण्या देहात प्राप्त करून घेता येतं तर हे फक्त या मनुष्य देहामध्येच प्राप्त करून घेता येतं आणि इतरत्र देहामध्ये प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून मनुष्य देहाचं एवढं महत्व आहे की खूपच काही असं महत्व आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परी ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले येणेची या कल्पिले अनेकत्व. झालेली सेवा सद्गुरु किर्लेकर बाबांच्या चरणी अर्पण करून इथेच सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागयत्न तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानये. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांची, तुरिदांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांची, चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ते निलोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी.
द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी प्रेत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला